नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न. मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा, आपला लाडका कार्यक्रम, आपल्या तुकडटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, कालचा आणि आजचा हा भाग आपण विशेष भाग म्हणून साजरा करीत आहोत. विनोदाचे बादशाह सुपरस्टार दादा कोंडके यांच्या स्मृती जागवत, आणि या मंचावरती आपण आपल्या विशेष प्रहसनाच्या माध्यमातून त्यांना एक ट्रिब्यूट सुद्धा देत आहोत. सुरुवात करूयात आजच्या भागाला. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे गुलकंद केबल नेटवर्कच्या आपल्या सिनेमाकडे वळण्याची, ज्याचं नाव आहे मला नका घेऊन जाऊ. बघूयात आता सिनेमात पुढे काय घडतंय. थांब, मी माझ्या नवऱ्यालाच बोलवते. आहो, या हो. शेखर, काय केलं हे? अगं, हिला भितरणातून येणारी अनारकली बघायची होती ना, तुला अनारकली बनवली. अहो, काय केलं तुम्ही हे? तुम्ही सलीम आहात का सलीमचे बाप? असं भिताडत कसं टाकलत मला? सॉरी जानू, सॉरी. अरे उसमें क्या है? तुमचं नाव माझ्यावर प्रेमच नाही राहिलं. म्हणून म्हणतोय मला चान्स द्या. नाही म्हणजे यांना समजवायचा, मला चान्स द्या. एक मिनिट, कोण आहे हा? मी गणपा. कुणाचा? काय हे ग्रँडपा कुणाचा? असे जोक माझ्या नवऱ्याने केले असते ना, मी चपलीनं थोबाड फोडले असते याचे. एक मिनिट. हे असे जोक, तसे जोक, हे काय? जोकला काही क्वालिटी नसते. जोक हा जोक असतो. समोरचा माणूस हसला म्हणजे झालं. आता बघा, स्वप्नील जोशी हसले की नाही? ती गोष्ट वेगळी आहे की हे हसण्यासाठी मी त्यांना 150 रुपये दिले. काय? तू स्वतःच्या जोकचे वेगळे हसण्यासाठी पैसे देतोस? अरे उसमें क्या है? सगळे देतात. आता भाऊ कदमची तर उधारी 1.5 लाख रुपये झाली यांच्याकडे. काय सांगता? अरे बापरे, एवढी? नाही स्वप्नील जोशी, तुम्ही हसू नका प्लीज. हसा उसमें क्या है? मॅडम एकदम फॉरेन की लग रही क्यों? अरे इथे मी तुमच्या गावात आलो, इथे काही बघण्यासारखं आहे का नाही हे बघायला, पण इथे काही बघण्यासारखंच नाही आहे ना. अरे तू रखना उसको. बाई, ओ बाई, मसाला कुटू नका. तो मसाला कुटू नका, डोळे जातील. मसाला तुम्ही आम्हाला विचाराल की डोळे कसे गेले. आणि कसं आहे, डोळे आहेत ना, डोळे ते काय? डोळे ते मसोळी वाणी असायला पाहिजेत.
मसालेवाणी नाही. माझ्या नवऱ्याने असं जोक केला असता ना, चपलेले हाणला असतात याला. अहमद जानते हो दुनिया में सबसे बड़ा बोझ कौन सा होता है? कौन सा? जेंट्स होकर लेडीज के रोल करना. मैं समझ सकता अम्मी. अम्मी अम्मी बोल रहा है मुझे. आम्ही नाही बा बोललो तुम्हाला असलं काय. त्याला एकदा तरी हाणला पाहिजे चपलीने. कोण आहे कोणी? कोण? मी वय मी मंगलाबाई मसालेकर. म्हणजे राधिका? राधिका नाही, ह्या पिक्चर मध्ये मी शनया आहे, शनया. मग तुम्हाला शब्द लगेच लागत असतील नाही? कसं काय? कारण शनयाला शब्दांचा मार पुरे. त्याला का नाही हाणत चपलीने तुम्ही? अहमद एक मिनिट बाई, तुम्ही मंगलाबाई आहात. मंगलाबाई, तुमचा एके हंगलाबाई होतो. हो का? हा. काय पाहुणं हाय का ओळख? एक मिनिट. पाहुणं हा म्हणजे ओळखता तुम्ही एकमेकांना? तर अहो एक दिवस आमच्या तमाशाला आले आणि यांची एक गोष्ट आमच्याकडेच विसरले. माझा मोबाईल तुमच्याकडे राहिला? नाही, मोबाईल नाही व तुमचं काळीज. हा मग ठीक आहे, मग हरकत नाही. काळीच राहिला. अरे उसमे क्या है? रस. उसमें रस असतो, रस. गप्प बसा. काय चाललंय हे? मंगलाबाई, काळीज, रस. अरे कशाला कशाचा मेळ? काय चाललंय काय हे सगळं? हे स्किट चाललंय. हे कसं काय सांगतील काय चाललंय? हा आता घरातच रोज वरण भात होत असताना माणूस ताटात लोणचं घेणारच की. नाही बरोबर आहे, पण लोणचं आंब्याचं असतं, रताळ्याचं नाही. हिचं तर आता काय कू करते श्रीकाम कामा? काम त्यांना असं बोलतात. असं अहमद जानते हो दुनिया में सबसे बड़ा बोझ कौन सा होता है? कौन सा? वहाँ अकेले बैठकर हंसना. सुन ना, हाँ वो मंगलाबाई का वापिस एक ही अंगलाबाई हो रहा. सीधा खड़ रहे ना, सीधा खड़ रहे ना. हाँ 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 असू दे असू दे असू दे. मग पाहुणं कधी जायचं आपल्या घरी? काय? आपल्या घरी? माझं घर आहे ते. आता मी पण येणार आहे म्हणलं मुंबईला. काय होय? कशाला? ते तिला हिरोईन व्हायचं आहे, त्यासाठी मी तिला मदत करणार आहे. रंपाटातून गेला नाही वाटतं डोक्यातून. ए VIP गाढव, तू नशीबवान आहेस म्हणून सोडतो. एकच दोन. आणि ती लेन्स झूम झाली, ती जरा मागे घे. हे बोट आहे माझं. सॉरी. तसं काही नाही. ऍक्च्युली मसाले कुठून कुठून तिचे डोळे खराब झालेत, तिच्या डोळ्यांची ट्रीटमेंट करायची आहे म्हणून तिला मुंबईला घेऊन जायचं. मसाला तर माझ्या डोळ्यात घातल्यात तुम्ही. काय मिळालं मला फसवून तुम्हाला? ओ भाई तुमचं सामान. अरे उसमें क्या है? अरे इसमें फसवणूक आहे. नुसती लिपस्टिक लावली उभं राहिलं, डायलॉग बघ काहीतरी अभिनय करा. चला निघा. मॅडम, हो मॅडम, हो मॅडम. साहब मैं क्या बोल रहा? घोंगराचा नाद भरा नाही. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? ही बैल आहे? म्हणजे ते बैलाच्या गळ्यात घुंगरू असतात ना. अजून कुठेतरी असतात ना घुंगर. आ रसवंती गुऱ्हाळ. ते पळा त्याच्या. हे बघा मॅडम, तुम्ही रडू नका.
या अशा लपडेबाज माणसाला चांगला धडा शिकवायला पाहिजे. पण मी काय करू आता? तुम्ही पण 3-4 लपडी करून टाका. नाही म्हणजे भांडा, त्याला सोडू नका. चांगल्या नवऱ्याशी भांडा तुम्ही. आणि ती मंगला मसालेवाले ना, तिला मिक्सर मध्ये टाकून चांगला मसाला करा तिचा. मसाला हा नको. का? मग शालाचं जोक कोण ऐकेल? नाही मॅडम तुम्ही पण. नाही नाही, मला फक्त एवढंच सांगायचं की मी तिचा मसाला नाही करू शकत. मी तुम्हाला खरंच सांगू, हा मला सगळं वाटतं की, मला तर असं वाटतं की हे सगळं खोटं आहे. ते माझी मस्करी करतात. त्यांच्यात तसं काहीच नाहीये. कारण माझ्या नवऱ्यावरती पूर्ण विश्वास आहे. हा, या एका वाक्यामुळे सगळे नवरे लोक शेपारलेत. माझ्या नवऱ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे या वाक्यानं. आले वाटतं. आलात तुम्ही. हो आलोय मी. हे काय बघते मी? हे स्किट सगळे बघताय. हिला कशाला आणलं इथे? ट्रीटमेंटसाठी. मगाशी सांगितलं होतं ना तुला. थांबा मॅडम थांबा. हा आता फोडा. अग बाई, हे असं कप फोडण्यापेक्षा ना जरा पंच फोडा. आणि मला माझ्या घरात येऊ द्या. सरा माग. माझ्या मग काय, माझ्याच की आता. आणि आलेल्या पाहुण्यांना काही चहा बी द्यायची काही पद्धत आहे की नाही यांच्यात? ए चहा कर चल. मी चहा? हो तू चहा. तुला चहा करायला सांगितलंय. निखिल शेटने चहा करायला सांगितल्यासारखी काय रिॲक्ट करतेस? चाल. उसमे गे. अहो मॅडम रडू नका. बाई माणसाचं नशीब असंच असतं. तुम्ही मला पण 1 कप चहा ठेवा. मग तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं व्यवस्थित होईल. कसा झालाय? मॅडम हा चहा तुमच्या नवऱ्याला देऊ नका. का? अजून 3-4 लपडी करील तू. काय अहो काय चहा झालाय हा. म्हणजे? एक नंबर चहा झालाय. 1 नंबर मस्त चहा झालाय. बिस्किट आहे का तुमच्याकडे खायला याच्याबरोबर? चहा आयला अजून आणत नाही. मग पाहुणं माझ्या हातचं पान खाणार का? वा वा. सरा इथं. पिकल्या पानाचा पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा. पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा. पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा. नख लागल बेतन थोडा. अहो नख लागल जरा बेतन थोडा. नख लागल बेतन थोडा. केशरी चुनान कात केवडा. केशरी चुनान कात केवडा. लय दिसान रंगल विडा. काय करताय हे? माझे दागिने का देताय तिला? दागिनेच देतोय ना. का मग तुझ्या वाटचे पंच देतोय तिला?
वेळ लागलाय तुम्हाला? गणपा चल मला इथून घेऊन. मला नाही राहायचं इथे. मला तुझ्या दुनियेत यायचंय. तुम्ही अगदी मनातले बोललात माझ्या. मी तर पहिल्या सीन पासून तुमच्यावर लाईन मारतो. म्हणजे पहिल्या सीन पासून माझ्या डोक्यात आहे. नाही नाही, उद्याच्या उद्या आपण पळून जाऊया. देन बेतन थोडा बेतन थोडा नख लागन बेतन केशरी चुनान कात केवडा केशरी चुनान कात केवडा लय दिसान रंगल विडा हो लय दिसान रंगल विडा ओठाटीला गणपा, सगळे दागिने आणि पैसे घेतलेत. आपलं काम झालंय. आता हे दोघे उठायच्या आत चल. मरू द्या नाही ते. चला चल. ही गाडीची चावी घेतलीस ना? ही काय त्याला कळायची आत काढली. गुड. मग चल आता. हा एक मिनिट जरा थांबा. हो साहेब ऐका ना, ह्या गाडीचे गेअर पुढे आहेत का मागे आहेत? ही ऑटोमॅटिक आहे. अच्छा, म्हणजे रिक्षा आहे. डायरेक्ट 4 व्हीलर आहे. अच्छा, 4 व्हीलर. झोपा तुम्ही. गणपा चल ना. काही टेन्शन नाही. गप्पा काय मारत बसताय? चल. एक मिनिट विचारलेलं बरं. थांबा आलो साहेब. हो साहेब, गाडी पेट्रोल आहे का डिझेल? सीएनजी सीएनजी. आणि स्टेपनी आहे ना? हा स्टेपनी ती काय तिकडं पडली आहे. अरे देवा, आता काय म्हणणार तुम्ही? झोपा. ए बाबा ए चल ना. काय सारखं जातोय? उठतील ते. चल. नाही, विचारलेलं बरं. रस्त्यात घोळ नको. एक मिनिट, अजून एकच मिनिट. साहेब. हो साहेब. अरे काय आहे तुमचं आता? ऐका ना, हा. हे रस्त्यात धाबा कुठे लागतो? तुम्ही ना मला नीट झोपूच नाही. एक काम करतो, ती चावी द्या इकडं. हा, मी तुम्हाला सोडतो. कुठं जायचंय तुम्हाला? हे बरं. हा चला. कुठं जायचंय तुम्हाला? हे आम्ही दोघं पळून चाललोय. वा अभिनंदन. अरे हे तुमच्या मॅडम एकदम माझ्या मॅडम सारख्याच दिसतात. हा, तुमचीच मॅडम आहे. काय सांगता? वा जोडीन आणलं पाहिजे तुमच्या. तर मंडळी, आज सुद्धा स्वप्नील सर आपल्या बरोबर आहेत आणि काल जशा आपल्या गप्पा रंगल्या तशा आज सुद्धा आपण दादांच्या आठवणी इथे जागृत करणार आहोत. वा डॉक्टर, ॲक्च्युली मला तुझे आभार मानायचे आणि या मंचाचे आभार मानायचे. कारण खूप मी म्हटलं होतं की सचिन सर असतील, अशोक मामा असतील, यांच्याबरोबर मी इंटरॅक्शन केली बऱ्यापैकी आणि मला ह्या सगळ्या मोठ्या लोकांबद्दल ऐकायला मिळालं. आणि नुसतं त्यांच्याबद्दल जरी बोललं ना, स्पेशली आत्ता जो काय एक काळ आपल्याबरोबर चाललाय, जो काय आपण भोगतो सध्या, कोरोना आहे, पॅन्डेमिक आहे, तर त्याच्यात ना इन्स्पिरेशनच्या स्टोरीज फार महत्त्वाच्या वाटतात मला. कारण सकारात्मकता ही रुजत राहिली पाहिजे समाजामध्ये, लोकांमध्ये. कारण आत्ता नाही, आत्ता सगळेच जरा डाऊन आहेत, डिप्रेस आहेत. आणि अशा वेळेला जर हवा येऊ दे असं सेगमेंट सुरू करते, तर तुझं आणि संपूर्ण टीमचं विशेष कौतुक करायला पाहिजे. कारण जी पॉझिटिव्हिटी किंवा जे इन्स्पिरेशन ही माणसं देतील ना आपल्याला, हे फक्त कलाकार म्हणून नाही, आयुष्य कसं जगावं, अडचणींना कसं सामोरं जावं, त्याला कसं लाथाडावं आणि त्याच्यातनं कसं पुढे जावं, हे शिकवणारी ही माणसं आहेत. आणि यांचे किस्से तुला सांगता सांगता माझी उजळणी होते, माझ्याही आयुष्यातली पॉझिटिव्हिटी वाढते. वा 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 वा. सुरुवात करूयात मग आजच्या आपल्या गप्पांना. हो,
कसं की रंगमंचावरची सुरुवात होती त्यांची आणि त्या रंगमंचातली जी ताकद होती, तो लाईव्हनेस जो दादांकडे जो आलेला आहे, जे सिनेमात सुद्धा व्हायचं. हो, म्हणजे मी रंगमंचावर मला किस्सा मला सचिन सरांनी सांगितलं होतं की ते जेव्हा विच्छाचे प्रयोग करायचे तेव्हा दादा असं म्हणतात की तो प्रयोग 4-4, 5-5, 5.5, 6-6 तास चालायचा. आणि दादांचं नेटवर्क असं होतं, नेटवर्कच शब्द वापरेन मी, की ते ज्या गावात प्रयोग करायला जायचे, जसं आता आपण हवाई उद्यामध्ये करतो ना की आपल्याकडे जेव्हा गेस्ट येतात तेव्हा आपण म्हणजे तू आणि तुझं संपूर्ण टीम, चमू सगळं आपली बॅक एंडची जी टीम, आपण सगळी माहिती काढतो त्या लोकांबद्दल की कोणाचं काय आहे, कोण सेटवर काय करतं, कसं करतं, कधी उठतात, कधी झोपतात, खातात काय, पितात काय. तसं दादांबद्दल म्हणतात की ते रोज वेगळ्या गावात प्रयोग करायचे. आणि ते जेव्हा त्या गावात पोचायचे, सकाळी जर पोचले, सकाळी दुपारी पोचले, तर संध्याकाळी प्रयोग असायचा. तेवढ्या वेळात त्यांना त्या गावची इत्यंभूत माहिती मिळालेली असायची की मागच्या सरपंचाच्या निवडणुकीत काय झालं होतं, कोण हारला होता, कोणाचा अपमान झाला होता, कोणी माती खाल्ली होती, काय झालं होतं, कोणाकोणाची भांडणं आहेत, म्हणजे कुठल्या 2 घरांमध्ये भांडणं आहेत, एक घर आहे पण 2 चुली पेटतात वगैरे, या लेवलची माहिती जी त्या गावाच्या समीकरणासाठी रेलिव्हेंट आहे, ती माहिती त्यांना संध्याकाळपर्यंत आलेली असायची. आणि ती सगळी माहिती त्या प्रयोगात पेरायचे, चालू नाटकात स्क्रिप्टच्या पलीकडे जाऊन ते पेरायचे. त्यामुळे प्रत्येक बघणाऱ्याला असं वाटायचं की अरे हा आपल्या गावात राहतो, हा आपल्यातला एक आहे, म्हणजे ह्याला कळतं कसं. खरं. आणि एक अशी व्यक्ती की जी प्रत्येकाला आपली वाटते. म्हणजे आजही दादा कोंडकेंचा सिनेमा लागला तर मला वाटतं असा कोणी माणूस नसेल की यार दुसरं काहीतरी बघूया. खरंय पाठ असला तर तो तिथून माणूस बघतो आणि शेवटपर्यंत त्याला जायचंच असतं. आणि जिथून सुरू झाला तिथून तिथून फार काही कलाकृती असतात बच्चाला असं अरे सुरुवात मिस झाली असं काही होत नाही. दादांचा सिनेमा कुठनंही बघा तुम्ही, काय तुमची भिषा दे की तुम्ही चित्रपटाचा चॅनल बदलाल म्हणून तुम्ही अख्खा सिनेमा बघणारच. आणि सर्व गुण संपन्न या क्षेत्रात जेवढ्या गोष्टी आणि जेवढ्या कला एखाद्याला यायला पाहिजेत तेवढ्या सगळ्या कला अवगत असलेली ही व्यक्ती. ऍब्सोल्युटली. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण म्हणतो ना की तो दादा आहे रे त्यातला, तर ते नाव खरं दादा नाही, म्हणजे या सेगमेंटचं नावच मी ठेवलंय दादांची दादागिरी. हा खरं आहे, पण दादागिरीच म्हणजे कामातली दादागिरी, लिखाणातली दादागिरी, ऑब्झर्वेशन मधली दादागिरी, कॉमेडीची दादागिरी, टू अन एक्सटेंट की डायलॉग्सची पण दादागिरी. हो. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की माझ्या गावात गोष्टी घडल्या पाहिजेत याविषयीचा जो एक अट्टाहास होता. कारण मला माझं भाग्य मी समजेन की मी त्या भागात राहिलो काही वर्षे. माझ्या वडिलांची तिकडे बदली असल्या कारणानं भोर तालुक्यात मी राहिलो आणि भोर तालुक्यातच भोरपासून अगदी 5-7 किलोमीटरवर इंगवली नावाचं त्यांचं गाव आहे. करेक्ट. जिकडे त्यांचं अजूनही घर आहे, त्यांचे बरेचसे नातेवाईक आहेत. मला तिकडे त्या गावात जायला पण मिळालं खरं तर. आणि त्या गावात गेल्यानंतर तिथल्या लोकांनी जेव्हा मला माहिती सांगितली की दादा इथं राहायचे, दादा या ओट्यावरती बसलेले, मला एवढं भारी वाटत होतं त्यावेळेला तिकडे. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की दादांनी अनेक चित्रपट जेवढे केले, बहुतांशी चित्रपटांचं शूटिंग इंगवलीत करण्याचा त्यांचा हट्ट असायचा. अनेक चित्रपटात आपण ते गाव बघतो, बरोबर, आजूबाजूचं पण गाव आहे, बरोबर, पण ते गाव त्यांना स्वतःचं गाव म्हणून जगाच्या समोर आणायचं होतं की आज आपण लंडनला शूटिंग करूया, आज आपण अमेरिकेत शूटिंग करूया. हा जो एक प्रत्येकाचं स्वप्न असतं वेगळं, तर त्यांचं स्वप्न होतं बाहेर जाण्यापेक्षा मला माझ्या गावात सगळ्यांना आणायचं, माझा गाव मला महाराष्ट्राला दाखवायचं आहे. बरोबर. आणि त्यांना मला असं वाटतं की त्यांना ते एक अट्रॅक्शन होतच त्यांचं, म्हणजे आपली संस्कृती, आपली माती, आपली परंपरा, ह्याचं अट्रॅक्शन त्यांना पहिल्यापासून होतं दादांना. आणि त्यांनी कमाल केली. कारण असं म्हणतात, म्हणजे मी दादांना, माझं दुर्दैव आहे की मी कधी दादांना भेटलो नाही. आणि दॅट विल ऑलवेज बी वन ऑफ द बिगेस्ट रिग्रेट्स ऑफ माय लाईफ की आपल्या पिढीने दादा कोंडकेंना प्रत्यक्ष पाहिलं नाही, कधी त्यांना स्पर्श करायचा अनुभव आपल्याला मिळाला नाही. मला असं वाटतं की आपण कमनशिबी आहोत. आज तू महाराष्ट्रातलं, जगभरातल्या मराठी माणसाच्या मनातलं कॉमेडीतलं एक मोठं नाव आहेस. तर आपल्यासारख्या लोकांना जर कधी दादांना भेटता आलं असतं, बघता आलं असतं, त्यांच्याबरोबर बसता आलं असतं, तर मला असं वाटतं की एक वेगळं भाग्य लाभलं असतं आपल्याला. तू जे गावाकडचं म्हणलास ना, त्याच्यावर मी तुला किस्सा सांगतो की दादांचा अट्टाहास असायचा की गावाकडनं जर कोणी दादांकडे आलं तर त्याला प्रश्न विचारला जायचा नाही. त्याची राहायची सोय, त्याच्या खाण्याची सोय, त्याच्या जेवणाची सोय ही ती कोणी, म्हणजे गावाकडनं आलाय ना, तर ते व्हायचं, ते अंडरस्टूड होतं की ते व्हायचं आणि ती सोय केली जायची. आणि त्यांचं म्हणणं होतं की गावाकडचं आहे, आमच्या गावाकडचं आहे. हे आपल्यापैकी अनेक जण करतात, पण एका विशिष्ट पातळीवर पोचल्यानंतर सुद्धा ती जाण ठेवणं ही खूप महत्वाचं वाटतं मला. खरंय. आणि त्याच्यातली माणुसकी दिसते, त्या माणसामधली गंमत दिसते.
आणि लहानपण हा एक वेगळा प्रवास आहे त्यांचा. हो खरं तर खूप विरोधाभास आहे. कारण मी ऐकलेला किस्सा मी कुठेतरी वाचलंही होतं, तर असं आहे की त्यांचा अमावस्येचा जन्म होता दादांचा. अच्छा. आणि एका ज्योतिषाला त्यांचा हात दाखवला होता आईने. तर ज्योतिषाने सांगितलं होतं की ह्यांच्या हातावर धनाची रेषा नाहीये आणि मुलाचं भवितव्य काही खरं नाही, कारण अमावस्येचा जन्म आहे आणि काही बरी नाही कुंडली आणि काही होणार नाही आणि काही त्याला रेलिव्हन्स नसणार आहे मुलाला आणि त्रास आहे ह्याच्या आयुष्यात. ह्याला कोणी ह्याला काही ओळख नाही, ह्याला फार आर्थिक काही फार होणार नाही, ह्याचं काही घडणार नाही. हा मुलगा सतत एक लायबिलिटी असेल आणि तो मुलगा जर पुढे जाऊन दादा कोंडके होत असेल तर मग चालेल रे असं भविष्य. नाही, पण भविष्य बदलाची ताकद पाहिजे आणि ती मला वाटतं अशा माणसांकडून शिकायला पाहिजे. या किस्स्यामधून बऱ्याच लोकांनी शिकायला पाहिजे. कारण अनेक लोक ना ते धरून ठेवतात की बहुतेक आपल्याबद्दल हे सांगितलं म्हणजे हेच घडणार आहे की काय. खरंय, तुझं म्हणणं एकदम खरं. आणि त्यांनी फक्त स्वतःचं नाही बदललं, सगळ्यांचं. त्यांनी लाखो लोकांचं भविष्य बदललं. त्यांच्यावर काम करणारे तंत्रज्ञ, त्यांच्यावर काम करणारे सगळा त्यांचा जो क्रू होता, त्या सगळ्यांचं आयुष्य बदललं, त्या सगळ्यांचं भविष्य बदललं. मराठी चित्रपट सृष्टीचं भविष्य बदललं. वा 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 वा. तर स्वप्नील सरांबरोबर आज ह्या गप्पा रंगलेल्या आहेत. गप्पा अशाच पुढे सुरू राहणार आहेत. जाऊयात पुढच्या सेगमेंटकडे. काय बे म्हणत विदर्भाचं हे बहुरूपी व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं आणि त्यांच्या बरोबरच घराघरात पोहोचली विदर्भाची हटके भाषा. गावचा सरपंच असो की कोर्टातला जज, विदर्भाचा कवी असो की दिलखुलास बोलणारा कीर्तनकार, भारत गणेशपुरे यांनी नेहमीच डन डना डन डन ओपनिंग केली आणि हास्याचे डन डना डन डन सिक्सरही मारले. महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या विनोदाच्या या डन डना डन डन परफॉर्मरला जिलेट गार्ड 3 कडून दिला जात आहे मानाचा सलाम. नवीन जिलेट गार्ड 3 3 ब्लेड सोबत, ज्याचा एक सुरक्षित स्ट्रोक 3च्या बरोबरीचा आणि काम डन डना डन डन. जिलेट गार्ड 3, एक ब्लेड टिकतं 1 महिन्यापर्यंत. थँक्यू, धन्यवाद जिलेट. हे तुम्ही एकदम मोठं फॅमिली पॅक देऊन टाकलं मला एकदम. आता चिरंजीव पण मोठं झालं ना, आता त्याला पण आता लागणारच म्हटलं, त्याच्यामुळे आम्ही दिलं. आणि त्याच्या मागचा आमचा उद्देश हाच आहे की तुम्ही दाढी तर छान असते, तुम्ही क्लीन शेव असताच, पण कधीतरी हे सुद्धा छान उडवून आलात तर जास्त हँडसम दिसाल असं नाही वाटत तुम्हाला भारत गणेशपुरे? आता हे जरा मला मिळालं आहे त्यामुळे मी याच्यावर नक्की विचार करणार. माझा एक कंटिन्युटीचा सिनेमा संपला. हे कंटिन्युटी यांची काही संपत नाही. दरवेळेला ते आम्हाला सांगतात की मिशी ही कंटिन्युटी मध्ये आहे, त्यामुळे आम्ही काही काढू शकत नाही, पण काही हरकत नाही. आता कंटिन्युटी मध्ये तुम्ही जिलेट मात्र वापरत राहा नेहमी रेग्युलर. नक्की. अभिनंदन, धन्यवाद. मंडळी. चला हवा अयोध्याचा मंच म्हटलं की सगळ्या पद्धतीच्या गमती जमती या ठिकाणी होतात, पण फक्त गमती जमती हास्य विनोद एवढंच नसतं. विनोदाच्या बरोबरीनं या मंचावरती प्रबोधन सुद्धा केलं जातं. म्हणूनच आता या मंचावरती येणार आहेत एक कीर्तनकार बुवा. बघूयात आज कीर्तनाच्या माध्यमातून ते कुठला विषय आपल्या समोर मांडतायत. सुरुवात करूयात. विठ्ठल 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 विठ्ठल. सत्य सत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. संत तुकोबारायांना जगद्गुरु का म्हटलं जातं? का म्हटलं जातं त्यांच्या अशा काळाच्या पुढच्या वळीत लक्षात येतं. तुकोबाराया म्हणतात सत्य असत्य काय आहे ते महत्वाचं, ते शोधलं पाहिजे. बहुमतांची फिकीर करण्याची अजिबात गरज नाही. अहो एवढ्या वर्षापूर्वी सांगून ठेवलंय, मग आज पण आपल्याला काय जर करायचं झालं तर डोक्यात पहिला प्रश्न येतो, माणसं काय म्हणतेली बाबा, अरे लोक काय म्हणतेली बाबा, अरे तुला शेजारची माणसं विचारतात का, अरे तुला तुझी बायको घरात विचारत नाही, ही जगाची काळजी करायला लागलाय. काय बोलायचं आता? हा, आपण कुठला पण निर्णय घ्यायचा झाला तर माणूस लोकांचा विचार करतो. मला सांगा मंडळी, लोकांच्या सल्ल्याने लगीन केलेल्या माणसाला विचारा काय परिस्थिती आहे बाबा म्हणावं तुझी. हा, तुझं लगीन झालंय,
तरच एवढा धीर गंभीर तोंड करून उभा राहिलाय. मंडळी, खरं सांगू का, आपलं स्वतःचं डोकं लावून जो माणूस बिझनेस करतो तो माणूस यशस्वी होतो. पण लोकांच्या सल्ल्याने जो माणूस बिझनेस करतो त्या माणसाच्या आता वाजले की 12 आयुष्याच्या 12 वाजतेत हो. तशीच परिस्थिती आता कोरोनाची झाली मंडळी. सोशल मीडियावर लोकांचा सल्ला ऐकून पार याड लागायची वेळ आले. याड कोण म्हणतो कोरोना म्हणजे अफवा आहे बाबा, कोण म्हणतो कोरोना नाहीच आहे बाबा. अशा माणसांसाठी एक गोष्ट सांगतो. एकदा पोपट असतो एक, अहो निसर्गाची वाट लावली माणसाने. पहिलं अंधारात असं डोळं झाकून हात फिरवलं तर हाताला पोपट लागायचा. पोपटाचं थवच्या थवा असायचं, पण पोपटच आता सापडना. म्हणून आपलं कळण्यासाठी पोपट म्हणलो. पोपट होता एक झाडाच्या फांदीवर बसलेला. तिथनं खाल्लं एक माणूस निघालेला. त्या पोपटाकडे बघून म्हणला, अयो अरे तू इथं बसलायस का, आणि ती पण जिवंत. पोपट घाबरला ना राव. इथनं उडलं, एका मोठ्या बिल्डिंग वर जाऊन बसलं. तोच माणूस परत तिथं गेला. त्या पोपटाला बघून म्हणला, आता तू बिल्डिंग वर पण जाऊन बसलास का बाबा, आणि ती पण जित्ता आहे, असं कसं काय झालं. पोपट अजून बी थारलं, अजून मोठी बिल्डिंग वर जाऊन बसलो. तो माणूस परत तिथं गेला, मला इथं बसलायस का आता, आणि ती पण जित्तायस. पोपट घाबरलो हो, असलं घाबरलं. तिथनं जी धूम ठोकली, पोपटानं उडायला लागलं. उडता उडता त्याला गरुड भेटला. त्याचा जोडीदारच होता गरुड. म्हणला, गरुडा अरे मला वाचव, माझा जीव धोक्यात आहे, मला हितनं उचल आणि कुठंतरी लांब घेऊन जा. आता गरुडच त्यो प्राणी प्राण्याला मदत करतो. एक परी माणूस माणसाला मदत करणार नाही, पण प्राणी प्राण्याला मदत करतो. गरुडाला पण पोपटाला आपल्या पाठीवर घेतलं आणि मोठी झेप मारली. निघाला वर. पोपटाला म्हटला, बास कर बाबा. पोपट म्हटला, अजून वर घेऊन चल. घाबरलो होतो जीवाला. परत गरुड अजून वर गेला. म्हणला, बास का बाबा. म्हणला, अजून वर घेऊन चल. उडत उडत पाक हिमालयाच्या टोकावर नेऊन सोडून आला गरुड. तो आता हिमालयाच्या टोकावर त्याला पोपटाला सोडलं. पोपटाला तिथं एवढ्या उंचावर श्वासच घ्यायला जमना. गरुड पोपटाला सोडून माघारी जात असताना वाटत त्याला यमराज भेटला. यमराजाला गरुड म्हणला, बाबा यमराजा अरे इकडं कुणीकडं. यमराज म्हणला, पोपटाला वर न्यायला आलोय. गरुडाला कळायचं बंद झालं. गरुड म्हणला, बाबा यमराजा पोपट इकडं पार हिमालयाच्या टोकावर आलाय, तरी तुम्हाला कशी काय खबर लागली. कशी काय खबर लागली. यमराज म्हणला, खाली माझी माणसं हेच काम करत असतात पृथ्वीवर. आता खालची माणसं एकमेकांना भीती घालून आमचं काम सोपं करायला लागली. विठ्ठल 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 विठ्ठल. हो मंडळी, ह्या काळात अफवा पसरवणारे, अक्कल नसताना ज्ञान वाटणारे, सोशल मीडियावर खोट्या नाट्या गोष्टी लिहून भीती घालणारे दुसरे तिसरे कोणी नाहीत, ती यमराजाची माणसं आहे. कारण आपलं सगळं ज्ञान हे सोशल मीडियातून. अहो ह्या सोशल मीडियाच्या नादात आपण कितीतरी जिवंत माणसाला श्रद्धांजली वाहिली. अहो माणूस जायच्या आधी सोशल मीडियात लिहून मोकळे होतात, आम्हाला तुमची खूप खूप आठवण येईल, मिस यू फ्रेंड, RIP. परवा तर एका ग्रुपला एक फोटो पडलेला, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. एका नाग्याने ती नेमकं काय लिहिलंय ते पण बघितलं नाही हो. खाली लगेच लिहून मोकळा RIP आणि 5-25 ती फुलं. काय बोंबलायचं का. अरे नाग्या, तुला एवढी जर आठवण येत असली तर जा ना त्याच्या घरी, त्याच्या बघ जरा घरात जाऊन, आरजित आहे ते वाजवून. पण लोक म्हणतात ना, मग बराबर असेल बाबा. हे बहुमत मानायचं सोडलं पाहिजे आपण. पण आपण ऐकतच नाही हो. सोशल मीडियावर कुणी जर काय टाकलं की बाबा आजपासून मिठाचा तुटवडा होणार आहे, बस संध्याकाळच्यालाच 5-25 किलो मीठ आणून घरी टाकतय. अरे बघ ना ती खरं आहे का खोट आहे. मागा तर एकदा गणपती दूध प्यायला लागला म्हणून बातमी आली.
लगेच ते दुधाच्या वाट्या घेऊन प्या 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 गणपती बाप्पा प्या. अरे नाग्या, दिवसभरात एकदा तरी गणपती बाप्पाचं नाव घेतोस का? हा, एकदा तरी नाव घे गणपती बाप्पाचं, त्याचं नामस्मरण कर, त्याची पूजा कर, गणपती बाप्पा पावल तुला. पण बातमी आली म्हणले वाट्या घेऊन सगळ्यात पुढं. आता कोरोनाचं काय चाललंय? आता मध्ये कुणी म्हणलं गोमूत्र पेल्यामुळं कोरोना जातो, कुणी म्हणलं शेण खाल्ल्यामुळं कोरोना जातो, कुणी म्हणलं पापड खाल्ल्यामुळं कोरोना जातो. म्हणून म्हणतो मंडळी, खरं खोटं काय आहे ते तपसून घेतलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, ह्याच्यासाठी खरं खोटं तपासा. खरं खोटं तापसा खराय, पण ते तापसायचं कुठं? मला सांगा, शाळेत परीक्षा झाल्यावर पेपर कोण तपासतो? मास्तर तपासतो. दुखण्यात आजारपणात पेशंटला कोण तपासतो? डॉक्टर तपासतो. पण जर आपल्याला आपल्या रोगाची माहिती पाहिजे असेल तर ती सोशल मीडियावर भेटणार आहे का? आमचा एक दोस्त होता, बरं दोस्त, हा सोशल मीडियावर लय फेमस. कायम बघील तेव्हा वा मारल्या ग त्या मोबाईलवर कुतू 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 चालू असायचं. आला जाता जाता बऱ्याच दिवसाचं भेटलेलं. म्हणलं काय चाललंय बाबा? काय नाही म्हणलं, आता सोशल मीडियावर मला गर्लफ्रेंड भेटली, आम्ही दोघं जण लवकरच लगीन करणार आहे. म्हणलं चांगली गोष्ट आहे बाबा, लगीन कर, पण लग्नाला आम्हाला बोलव, 4 लाडू खायला मिळतील. 2 महिन्यानं ती बेनं परत भेटलं. ओ, त्याला म्हणलं बाबा झालं का लगीन? कसा काय चाललाय संसार? नाही ना म्हणला राव, फार वाटोळ झालं आयुष्याचं. अहो म्हणला ती चॅटिंग करत होतो, ती पोरगच निघालं. पुरीचा फोटो लावून चॅटिंग करणारे लोक म्हणजे बोगस लोक. मग आता मला सांगा, हे थोबाड लपवे लोक तुमच्या रोगावरचं औषध सांगणार आहेत का? जे स्वतःच विकृतीच्या रोगानं पछाडलेले आहेत, नाहीच सांगणार. सोशल मीडियावर चांगली माणसं शोधाल्या का? चांगली माणसं शोधा, पण आपल्या आजारावरचा उपाय फक्त डॉक्टरच सांगू शकतो, अंगावर काढून जमणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोरोना हे नसतो. काय नाही होत कोरोनानं. त्यांना जगाच्या वेगळं बोलायचा रोग लागलेला असतो. ते स्वतःच कोरोनापेक्षा भयंकर रोगाचे पेशंट आहेत. आपल्याकडे साध्या भाषेत तसल्या माणसांना डोक्यावर पडलेला आहे म्हणतात. अरे ते डोक्यावर पडले, त्यांच्यापासून लांब राहावा, कारण शेवटी ज्यांची जळती त्यांनाच कळती. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, जाता जाता एक गोष्ट सांगतो तुम्हाला. गावातला एक शहाणा माणूस होता, बरं, लय शहाणा, लय खतरनाक. हो, तरचा होता तो. उगाच काहीतरी जगापेक्षा वेगळं करून दाखवायचा शहाणपणा करायचा. आणि त्याच्या ह्या यडपाटपणाला शहाणपणा समजणारे पण बरेच लोक गावात होते. हा, आजकाल कुणाला बी फॉलोअर्स असतात बघा. माझे एवढे फॉलोअर्स आहेत. मला म्हणायचंय काय, गावातली माणसं वैतागली त्याला. गावातल्या 4-5 माणसांनी पंचायतीमध्ये मीटिंग भरवली आणि पंचायतीमध्ये ठराव केला की त्या माणसाला इकडं बोलवा. ती लई येड्यावानी करायला लागले. त्याला गावात राहून देऊ नका, गावाच्या बाहेर हाकलून द्या. झालं, पंचायतीनं बोलू म्हणल्यावर ती येडपाट अतिशहाणा आला. ती आला, साधा सुद्धा आला नाही, गाढवावर बसून आला. पण ठीक आहे, गाढवावर बसून आला असेल, निदान सरळ तरी बसावं का नाही, ही उरफाट बसून आले. लोक म्हणलेलं का तू गाढवावर सुद्धा उलटा बसून आला, मग तुला येडा म्हणायचा का? काय म्हणू? तर तो माणूस म्हणला, मी येडा नाही, तुम्ही सगळे येडे. मी सरळच बसत होतो, पण गाडा उलट चालत होत. आता एवढं ऐकून ती फॉलोअर्स असतात ना आजूबाजूला, ते म्हणले आता दाजीबा म्हणते ती, म्हणल्यावर खरंच असेल बाबा, गाडावच उलट चालत असणार. आता असलं बोलणं ऐकल्यावर दाजीबाला अजून चेव चढला. पंचायतीतल्या एका माणसानं त्यांना प्रश्न विचारला, म्हणे पंचायतीचं म्हणणं आहे की गाडं उलट चालत असेल हो, पण तुम्ही उतरून नीट बसू शकत होता का नाही? तर दाजी म्हणला, तुम्ही पंचायतवाले बी आता गाढवासारखे विचार करायला लागले. गाढवाला सुद्धा वाटतंय की मी उलटा बसलोय, पण तेच उलट चालतंय हे त्याच्याच लक्षात येत नाही.
तुमच्यासारख्या लोकात आणि गाढवात काही सुद्धा फरक राहिला नाही. मी एकटाच सरळ आहे, बाकी सगळे तुम्ही उलटे चालताय. तुम्हाला सुधारवण्यासाठी मी हे सगळं करतोय. एवढं ऐकून दाजीचे फॉलोअर्स म्हणले, आता दाजीबा म्हणतात म्हणल्यावर बरोबरच असं. पण मंडळी, असं बहुमताला मानून आपली गणती गाढवात करण्यात अजिबात पॉइंट नाही. सत्य असत्याचा शोध घेतला पाहिजे आणि तो सुद्धा येड्या गबाळ्याच्या नादाला लागून नाही, नीट विचार करून आपला मार्ग निवडायचा. नीट विचार करून आपला मार्ग निवडायचा, वेळेवर डॉक्टर निवडायचा. कारण शेवटी फक्त आणि फक्त ऑक्सिजनच कामाला येतो, सोशल मीडियावरचे मेसेज नाही. विठ्ठल 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 पुंडलीक वरदय हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. तर मंडळी, खूप छान वाटतं की कालच्या आणि आजच्या या विशेष भागामध्ये आपण इथे दादा कोंडके यांच्या स्मृती जागवत आहोत आणि त्यानिमित्तानं या मंचावरती त्यांना एक हास्यांजली सुद्धा देण्यात येत आहे. भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात नवीन धमाल करायला, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे चला हवा येऊ द्या.